केले. 8 वाजून या ठिकाणी 46 मिनिटं झालेले आहेत आणि हा चेंडू या ठिकाणी पडतोय. या अत्यंत आनंदाची गोष्ट. अभिनंदन सगळ्यांचं. हा पहिला चेंडू मिडल स्टंपवर चेंडूला समोर स्क्रीनच्या खेळत फार वेगाने वीरेंद्र पाटील डाव्या बाजूला येत आहेत आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण विशाल आणि तसंच राम. बघा किती सुंदर नाव आहे. सोमवारचं नाव. महादेव ज्यांचं जप करतात, महादेव ज्यांची सातत्याने तपस्या करतात, प्रभू श्रीराम हे त्यांचं इष्टदेव आहे. प्रभू श्रीरामाचा इष्टदेव महादेव आहे असं आहे. आणि आजच्या दिवशी रामाच्याच माध्यमातून ही पहिली धाव निघते. योगायोग म्हणायला पाहिजे या ठिकाणी. तर आता येतो विशाल त्या ठिकाणी पहिलं षटक या ठिकाणी. आता ते संदीप. बघूया आपण ऑफ साईडला क्षेत्ररक्षक, शॉर्ट टर्डमॅनला एक फिल्डर आहे, गलीला एक क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ आहे. ऑन साईडला आपण बघतोय लेग स्लिप लावण्यात आलं आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. मिड विकेटला एक फिल्डर आहे. आता एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय जो ऑफ साईडला होतो तो मिड ऑफला, तो लॉंग ऑफ लेग आलाय आणि आपण एक क्षेत्ररक्षक इथे मिड ऑनला आणण्यात आलेलं आहे. सज्ज होतोय संदीप कॉमेंट्री बॉक्सिंग करून ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू करून हा चेंडू ऑफ फॉले करून खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विशाल ड्राईव्ह करतायत ऑफ साईडला आणि त्या ठिकाणी शंतनू पाटील आहेत. खूप चांगल्या स्टाईलमध्ये चेंडू गॅदर करत असताना पॅरल थ्रू करतायत. नरेश गुड मॉर्निंग. नरेश मात्रे आमचं अप्रतिम खेळपट्टी जी बनवतात. पहिल्या दिवशी या खेळपट्टीने 892 धावा दाखवल्या. दुसऱ्या दिवशी तब्बल 1057 धावा कुठल्या गेलेत ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पहिल्या दिवशी 74.2 षटका पाहिल्यात, दुसऱ्या दिवशी 85.4 षटका पाहिल्यात. आज बघायचे किती षटका पडतायत 90 मधले. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन चेंडू यावेळेला ऑफ स्टंपवर चेंडूला ऑन साईडला प्लेस केले फार वेगाने. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी वीरेंद्र पाटील. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता त्यांचा, मात्र चेंडू त्या ठिकाणी नक्कीच यष्टीला लागला. मात्र सुरक्षितपणे विशाल आणि राम पोहोचतायत सुरक्षितपणे त्या ठिकाणी आणि या सिंगलनी राम सरकतोय 2 वर, विशाल खेळतोय 1 वर. संघाच्या धावसंख्येला बिनबाद 3 या धावसंख्येने येत. षटक पहिलं सुरू असताना राजीव चौधरी आणि राहुल दोघेही या ठिकाणी सज्ज आहेत आणि नेहमीसारखं या ठिकाणी आमचे गुणलेखक आणि आमचे डेन NBCचे आमचे कॅमेरामॅन दिलीप भगत, चंदन भगत आणि त्यांचे तमाम कॅमेरामॅन आलेत. गुड मॉर्निंग सगळ्या आमच्या कॅमेरामॅनला. अत्यंत चांगले क्षण टिपलेत. काल सुद्धा तुमचं थेट प्रेक्षेपण घरी गेल्यानंतर बघितलं 1 तास. अतिशय चांगले टेलिकास्ट चालू आहेत. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ टॉप पेज लागतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हितेश पाटील त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर त्या ठिकाणी जे टिपतायत आणि त्यामुळे पहिलाच धक्का या ठिकाणी आपण दिलाय. रसिक जे आले असतील तर तुमचं स्वागत आहे. डायगरने नाणेफेकीचा कौल जिंकला, फिल्डिंग घेतला, शील्ड आमंत्रित केलं. शील्डच्या माध्यमातून राम आणि विशाल आले. विशाल बाद होत आहेत आणि त्या ठिकाणी हितेशने आज जेल टिपले आणि पहिलंच यश या ठिकाणी संदीप याला प्राप्त होते. अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आज. जसं मी उल्लेख केला की आज बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे, तसंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही वाढदिवस आहे. त्यांना विनम्र अभिवादन आहे आयोजकांच्या वतीने. कारण 23 जानेवारी ही तारीख सातत्याने नेहमीच आमच्या स्पर्धेच्या दरम्यान येते. याच तिथीला धरूनच जसं रतनबुवा पाटील स्मृती चषक मागचे 16 वर्ष बघतायत, तसं सुप्रीमो चषक याच तिथीला धरून आमदार संजय पोतनीस तसंच आमदार ॲडव्होकेट अनिल परबनी सुरू केला, जो आता इलेक्शन आहे. त्यामुळे एप्रिलच्या दरम्यान चैत्र महिन्यामध्ये ती स्पर्धा तुम्ही बघू शकाल. या 2 स्पर्धेची सगळ्यात जास्त चर्चा सोशल नेटवर्कमध्ये होते. टेनिस विश्वाच्या माध्यमातून विशाल बाद झालाय. विशालची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय संदीप. बघायचंय संदीप गोलंदाज याला एक यश प्राप्त केलंय त्यांनी. एक गडी बाद झाले जेव्हा हितेशने त्या ठिकाणी जेल टिपला होता. संदीप सज्ज होत आहे. थोडासा पंचांच्या मागून ते त्यांचा स्टार्ट थोडा वेगळा आहे आपण बघतो धावतात. यावेळेला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे, मिस टाइम होते, जेल असण्याची शक्यता. स्वतः संदीप खाली होते. दुसरा धक्का एट्रिकच्या मार्गावर आहे संदीप. दुसरा धक्का या ठिकाणी संदीपने दिले कॉटन बॉलच्या माध्यमातून आणि फलंदाज अगोदर विशाल बाद झाले आणि आता दुसरा फलंदाज रामच्या रूपाने, ज्यांनी आजच्या सोमवारच्या दिवशी महादेवाच्या इष्टदेवाच्या रूपाने जे नाव आहे त्यांनी पहिली धाव काढली होती. आतापर्यंत 2 दिवस आपण पहिल्या चेंडूमध्ये चौकार पाहिला होता. आज मात्र चित्र वेगळं आहे. आज सिंगल या ठिकाणी बघायला मिळालंय. तर आजचा दिवस गोलंदाज रंगवणार आहे का असं प्रश्नचिन्ह आहे. आतापर्यंत आपण 3 एट्रिक पाहिलं होतं. एक केतन कर्डीच्या माध्यमातून, त्याच्यानंतर चेतन संदपच्या माध्यमातून, त्याच्या जीत बोईर ज्याने वाकलनच्या काल एट्रिक साधलं होतं. काही अटीतटीचे सामने सुद्धा क्लोज आपल्याला बघायला मिळालेत. जसं दिवस सरकतोय तसं आपण सातत्याने या स्पर्धेमध्ये यश या ठिकाणी बघतोय. डेन NBCच्या माध्यमातून 17 कॅमेरे आहेत आणि या कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक क्षण टिपून आमचं कंट्रोल रूम मागे आहे, जिथे फिल्टर करून एडिट करून 191 या चॅनलवर केबलच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचते. ज्या श्रोतेने आत्ता मॉनिटर ऑन केलं असेल तुमचं स्वागत आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये जय दुर्गा माता क्रिकेट संघ कटाईच्या माध्यमातून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2017 बघताय. नवीन फलंदाज सचिन. धावसंख्या झाली आहे 3, गडी बाद झाले 2. एट्रिकच्या मार्गावर आहे संदीप. कॉमेंट्री बॉक्सिंगकडून पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू ऑफ फॉली करून क्लास कार्पेट ड्राईव्ह दाखवत आहेत. चौकार उशिरा का होईना या ठिकाणी येतोय
जो आपण 2 दिवस पहिला पाहिला होता पहिल्या चेंडूवर, तो चौकार मात्र या ठिकाणी येण्यासाठी त्याला 6वा चेंडू घ्यावा लागतोय आणि तो चौकार या पावा षटक पहिलं पूर्ण होते. धावसंख्या झाली 7. 2 गडी बाद केलेत. विशाल आणि रामला परत पाठवले. विशाल 1 वर बाद झाले, राम बाद झाले 2 वरती आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये 7 फॉर द लॉस ऑफ 1. डायगरने नाणेफेकीचा कौल जिंकला, शिल्ड आमंत्रित केलं आणि शिल्डनी ही धावसंख्या पहिल्या षटकानंतर उभारले. अतिशय प्रसन्न वातावरण. आज थंडी थोडीशी आहे मागच्या 2 दिवसाच्या कंपॅरिझनमध्ये. पहिल्या दिवशी या ठिकाणी 21 जानेवारी 2017ला सकाळी 9:15 वाजता आपले सगळ्यांचे लाडके माजी आमदार माननीय रमेश रतन पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन तुम्ही पाहिलात आणि पहिल्या दिवशी या ठिकाणी तब्बल 80 षटकांचा खेळ जो 74.2 षटकांच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पाहिलात. 892 डावा कुठले गेले. काल या ठिकाणी तुम्ही पाहिलात एकंदरीत मैदानावर जे आहेत चांगल्या धावा आपल्याला या ठिकाणी 1000च्या पलीकडे बघायला मिळाला आणि उत्तरार्थ आजच्या दिवशी आपल्याला बघायचं आहे काय परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळत आहे. प्रसाद आता स्टॅटिस्टिक्स अजून काढतायत, ज्या चांगला माहिती आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी काल धावतं वर्णन तुम्ही एन्जॉय केलं असेल, आज अजून वेगळ्या पद्धतीने धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सज्ज चेंज करतायत. कारण पॉवर प्ले आहे P2 P1 मध्ये 7 धावा आलेत. P2 मध्ये बघायचं आहे या ठिकाणी डायगर संघातील संघनायक काय फिल्डिंग लावतायत. गोलंदाजीमध्ये बदल येतोय. आतापर्यंत 1 षटक आपण संदीपच्या माध्यमातून पाहिलं. आता येतोय गोलंदाजी करण्यासाठी सागर सज्ज होते मानपाडा एनकडून. आमचे कॅमेरामॅन तिथेच तुम्ही बघू शकता, तिथूनच ते प्रत्येक क्षण टिपतायत आणि चांगले क्लोज विजन जे आहेत ते दाखवायचा प्रयत्न करतायत. सागर मानपाडा एनकडून आपल्या रनवेमध्ये ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन पहिला चेंडू पडल्यानंतर नक्कीच आत आला, बॉम्ब्स जास्त झाला, आत आला, त्या चेंडूला चेस करायचा प्रयत्न करतो, बॅकफूट लावलं, ते ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न, बीट होत आहेत त्या ठिकाणी. ऑफ साईडला आपण फिल्डिंग बघूया ज्या पद्धतीने बॅट्समॅन आक्रमण करतायत. शॉर्ट थर्ड मॅन लाईक फिल्डर आहे, गली लाईक फिल्डर आहे, पॉईंट लाईक फिल्डर आहे, शॉर्ट कव्हर लाईक लॉंग ऑफला फिल्डर जातोय आणि ऑन साईडला बघूया फाईन लेग वरती त्याला तिकडून काढण्यात येते. मिड विकेट लाईक फिल्डर आपण बघतोय. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण लावण्यात आले आणि तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तो जो ऑफ साईडला होता सज्ज होतोय. सागर 2 गडी बाजले, विशाल आणि राम. सागरने दाबा दिले तर 7, सागरने संदीपने दाबा दिले तर 7. यावेळेला आत येणारा चेंडू पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीमध्ये खेळत आहेत. आज चेंडू अटेम्प्ट करायला पाहता, ड्राईव्ह करायला पाहता, तेच सांगण्यासाठी नॉन सेकंडचे फलंदाज त्या ठिकाणी पुढे येत आहेत. सचिनने आतापर्यंत 2 चेंडू घेतलेत, मात्र अजूनही त्यांनी खातं उघडलेलं नाही. हे संदीप त्यांच्याशी चर्चा करत असावे की चेंडू डॉट जास्त जातील तेवढं प्रेशर आपल्यावर वाढू शकतं आणि तेच सांगत असावे. या ठिकाणी बघायचे ते कृतीमध्ये कसे आणतायत. सागर मात्र कॉन्फिडन्स लेवल वाढवते. 2 डॉट त्याने टाकलेत. आतापर्यंत डॉट एकंदरीत एकही बघायला मिळाला नव्हता. या षटकात तो बघायला मिळते. ओपीचे शफल होत आहेत. ऑन साईडला ड्राईव्ह केले बॉटम हँडच्या माध्यमातून फार वेगाने. शंतनू पाटील येत आहेत, मात्र शंतनू पाटीलने चेंडू सोडला होता. मनोज पाटील त्यांना बॅक करण्यासाठी डीपमध्ये येत आहेत आणि दाखवत आहेत की एखादी चूक झाली तर काय हरकत नाही, दुसऱ्याने ती दुरुस्त करायला पाहिजे, रेक्टिफाय करायला पाहिजे आणि ते त्या ठिकाणी मनोज खूप चांगल्या पद्धतीने बॅकिंग करतोय. मात्र त्या दरम्यान या ठिकाणी संदीप आणि सचिनने उशिरा का होईना 3 चेंडूनंतर स्वतःचं खातं उघडत असताना संघाची धावसंख्या जी भरपूर वेळ थांबली होती 7ला त्याला पुढे नेतात 9 या धावसंख्येवर. 9 धावा 2 गडी बाद. पुढचा चेंडू सागर ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू खूप लांब होता तरी अटेम्प्ट केलाय त्यांनी. चेंडू जातोय त्या ठिकाणी शंतनू पाटील यांच्याकडे. डीपमध्ये दुसरी धाव घातक असू शकते, अपील होतोय. मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट संदीप आणि सचिन मार्फत आणि सचिन 4 चेंडूमध्ये आतापर्यंत या ठिकाणी आपण बघतोय 4 धावा त्यांनी केलेत. पहिले 2 डॉट घेतले असले तरी संघाच्या धावसंख्येला पुढे सरकत आहेत. आता 11 या धावसंख्येवर जे कान मंत्र या ठिकाणी संदीपने सचिनला दिले तर सचिन या ठिकाणी कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. एक चांगली धावसंख्या शिल्डने उभारली तरच ते डायगर समोर चांगल्या पद्धतीने संघर्ष करू शकतात. त्या ठिकाणी पंच यष्टी सजवत असताना पुन्हा एकदा तयार. सागर मानपाड्यांकडून आपल्या रनवेमध्ये मात्र पुढे सरकले, ते थांबले कारण फलंदाज तयार नाहीत. पुन्हा एकदा जागेवर जात आहेत. जसं मी काल उल्लेख केला, स्टार्ट रनवे रिलीज ऑफ द डिलिव्हरी फॉलो थ्रू 4 पाय आहेत. हे बघा, ही ग्रीप आहे, ही धावपट्टी आहे जे धावतायत. आता ते चेंडू सोडतील 3रा क्रमांक आणि हा फॉलो थ्रू. यावेळेला चेंडू आत आला होता, लक्ष नाहीये, प्रेशरमध्ये खेळत होते सचिन. यावेळेला चेंडू आत आला होता, पुढे निघून गेले. यष्टीरक्षक पुढचं काम करतायत आणि त्यामुळे 3रा धक्का असं वाटलं तर आता कुठे सचिन धावा करतायत आणि त्याच वेळेला सचिन त्या ठिकाणी मैदानावर बाद होते. दोन्ही गोलंदाजांना यश प्राप्त झालंय. संदीप 7 धावा 2 गडी बाद. सागरनी आतापर्यंत आपण बघतोय 2 डॉट टाकले होते. त्याच्यानंतर सचिनने 4 धावा काढल्या होत्या. मात्र सचिन या ठिकाणी 4 चेंडू 4 धावा करून तो परततोय. आतापर्यंत विशाल, राम, सचिन असे 3 फलंदाज शील संघातील पवेलियनमध्ये आलेत. नवीन फलंदाज होतोय हेमंत आणि संदीप संघाला कुठपर्यंत नेत आहेत हे बघावं लागेल. मात्र आजचा दिवस गोलंदाज रंगणार का असा एक प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये येतोय. आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये आपण 46 धावा कुठताना पाहिल्या, पॉवर प्लेमध्ये 29 धावा कुठताना पाहिल्या. पहिल्या षटकात 27 किंवा 24 अशा धावा कुठताना पाहिल्या. या ठिकाणी पहिल्या षटकात 7च धावा आलेत आणि दुसरं षटक मार्ग
मार्गस्थ आणि धावसंख्या 11 आहे. पॉवर प्ले संपेल तेव्हा कमीत कमी मला वाटतं किती धावा येते ते बघायला आवडेल. पंडित सज्ज होतोय कारण 3 षटकानंतर ड्रिंक्स आहे त्यामुळे तिकडे ते तयार होत आहेत. तर याच्यानंतर ती गाडी आतमध्ये येईल. बघूया पुन्हा एकदा सामना सुरू होईल. जास्त ब्रेक घेऊ नका. संध्याकाळी प्रश्न पडतो आपल्याला. काल सुद्धा आपल्याला प्रकाशाचा प्रश्न असा पडला नाही मात्र पहिल्या दिवशी जास्त पडला होता. मात्र जितकं फास्ट खेळाल तितकं चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पुढे चाल घेत राहील या बाबतीत शंका नाही. संदीप आणि एमन नवीन फलंदाज. चर्चा केल्यानंतर संदीपची विकेट कशी बिहेव करते, खेळपट्टी कशी बिहेव करते ही चर्चा केल्यानंतर जागेवर येत आहेत, गार्ड घेत आहेत पंचांमार्फत आणि ते सामोरं जातील सागर यांना. राज पाटील आहेत समोर अंपायर. हो द विकेट. पुढचा चेंडू घेऊन हो इन स्विंग होता, आत आणला होता चेंडूला आणि स्वतः ड्रिल करून दाखवत आहेत एमन की हा फटका मी अशा पद्धतीने खेळायला पाहिजे होता. तर षटकं संपतायत. दोन्ही गोलंदाजीने अतिशय चांगली गोलंदाजी केली. संदीपने पहिलं षटक हाताळलं, 7 धावा दिले, 2 गडी बाद केलं विशाल आणि रामना आणि त्याच्यानंतर दुसरं षटक हाताळलं सागर यांनी आणि त्यांनी बाद केलं मैदानावर सचिनला. 4 धावा दिल्या त्यांनी. एकंदरीत आपण बघितलं मात्र तो धावबादच्या रूपाने होता. त्याच्या गोलंदाजीमध्ये 2 षटकानंतर चित्र आपण बघतोय 11 धावा. पहिल्या षटकात धावांची गती जी 7 होती ती धावांची गती आपण 5.5च्या रूपाने बघतोय. आणि जे पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त धावा आपण 46 पाहिला जे काटे गावाच्या माध्यमातून ठोकण्यात आल्या होत्या. कालही आपण 29 पाहिला. मात्र पहिल्यांदा सगळ्यात निच्चांक धावसंख्या पॉवर प्लेमधली इथे बघायला मिळते जी 11च्या रूपाने येते. शिवरायचे 8वे रूप, शिवरायचा 8वा प्रताप, शिवरायचा 8वा साक्षेप. भूमंडळी बहुलोक मिळवावे एक विचारे बरावे, कष्ट करूनही घसरावे प्लेनच्या रावरी, आहेत तुके जतन करावे पुढे अनेक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे, लोकी हिंमत द्रावी शर्तीची, तलवार करावी चढती चढती पदवी पावाल येणे. समर्थ रामदास स्वामींचं एक अत्यंत चांगलं वाक्य आहे. कारण आज मी जसं उल्लेख केला बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही जन्मदिवस, त्यांना अभिवादन. याच नेताजी सुभाषचंद्र बोस या नावावरूनच आमच्या मीरा बंदरच्या 18 एकरच्या मैदानाला आम्ही नाव दिलं नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगण म्हणून. आंतरराष्ट्रीय स्टेडियमचं प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी जे काम सुरू आहे. संदीप सेकंड स्पेल घेऊन येत आहेत. ओ ऑफ साइडला वीरेंद्र सेवाग स्टाईल ऑन द टोस उभं राहून स्क्वेअर कट करतायत त्या ठिकाणी डीप मध्ये. सुरेख टायमिंग. त्याला मागच्या षटकात धावा आल्या नव्हत्या हे चांगल्या पद्धतीने एमतला माहिती आहे आणि संदीपला माहिती आहे आणि त्यामुळे या धावा येणं अत्यंत आवश्यक आहे. संदीप 2 चेंडू खेळलेत, 8 धावा त्यांनी केलेत, 400चं स्ट्रायकिंग रन रेट ठेवत आहेत. संदीपला माहिती आहे जर मी उभं राहिलो तर धावा येऊ शकतात आणि त्यांना मागच्या षटकात ज्या धावा आल्या नाहीत, पहिल्या षटकात ज्या धावा आल्या नाहीत ते कव्हर कसं करता येईल हा प्रयत्न, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड संदीप या ठिकाणी ठेवत असताना धावसंख्या मैदानावर झाली आहे ती 15 या चौकारामुळे. हेच लक्षात घेऊन फिल्डरला त्या ठिकाणी बघतोय आपण कबअप पॉईंटला डीपमध्ये ठेवलं आहे. ऑफ साईडला एक शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर आला आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे. संदीप आपल्या रनवेमध्ये कॉमेंट बॉक्सिंगकडून ओव्हर द विकेट. ओ लाईन बघावी लागेल. प्रफुल्ल बघतायत एक्झॅक्टली विकेट किपरनी कुठे कलेक्ट केलं आहे. प्रफुल्ल वळत आहेत, प्रफुल्ल स्ट्रिक्ट अंपायर आहेत ते सुद्धा. अतिशय चांगल्या पंचांची भूमिका आत्तापर्यंत दुर्गामाता क्रिकेट संघ कटाईमधल्या एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स मार्फत बघायला मिळालं आहे. तर वाईडमुळे अवंतर धाव मिळते आणि 15 धावसंख्या सरकते ती 16 या धावसंख्येवर. चंद्रकांत सज्ज आहे चांगल्या संगीतासाठी. आता जेव्हा 3रं षटक संपेल तेव्हा काल कसं सुंदर गाणं त्यांनी शंकर महादेवांचं ऐकवलं तसंच एक गाणं आपल्याला ऐकायला मिळेल. ओ द विकेट. यावेळेला चेंडू बघायचंय. फ्रंट फुटला आले, नंतर मागे वळत होते मात्र उशीर केला त्याने. त्याच दरम्यान यष्टीरक्षक त्या ठिकाणी राकेश पाटील फार वेगाने गॅदर करत असताना बाद करतायत आणि संदीप जे दावा करत होते तोच फलंदाज त्या ठिकाणी दुर्दैवी पद्धतीने धावबाद होतोय. चंद्रकांत अल्बम बघत असताना आपले सगळे अंश डीजे चंद्रकांत फुटाणीच्या माध्यमातून संगीत ऐकताय. मागच्या 2 दिवसात तापमान थोडंसं वाढलंय. थंडी आपण जी अनुभवत होतो 1 महिन्यापूर्वी अतिशय चांगली ती थंडी थोडी कमी झाली आहे. मात्र ही थंडी वाढेल अजून कारण जानेवारी महिना चालू आहे. पौष महिना कृष्ण पक्षातील आज एकादशी आहे. हरिविष्णूचा दिवस, अनंताचा दिवस, आमच्या अनंता पाटील विष्णूचं जे नाव आहे त्याचा दिवस आहे. अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. सोमवार सुद्धा देवादिदेव महादेवाची कृपा महाराष्ट्रावर खूप जास्त आहे कारण ज्योतिर्लिंग खूप आहेत. याच्या व्यतिरिक्त शक्तिपीठसुद्धा आहेत आणि अष्टविनायकाचं 8 गणरायाचं स्थानसुद्धा महाराष्ट्रामध्ये. गणरायाचं प्रचंड प्रेम, शिवपरिवाराचं प्रचंड प्रेम महाराष्ट्राला आहे. म्हणूनच मुंबई या आर्थिक राजधानी म्हणून भारतामध्ये ओळखली जाते. त्याचबरोबर व्यासपीठावर टायगरचे विष्णुशेठ पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत.
संदीप सेकंड स्पेल टाकतायत संघासाठी तिसरं षटक. स्ट्राईकला अक्षय जवळजवळ बीमर होता, ऑन साईडला पुल केल्या, बॅटच्या खूप वरच्या भागाला लागला. खाली जर लागला असता तर चेंडू गेला असता बॅकवर्ड स्कॉरलेला, जिथे राजू शेठचा कटआउट आहे त्या ठिकाणी. मात्र तो टायमिंग व्यवस्थित होत नाही आहे, त्यामुळे एक सिंगलच मिळणार. सिंगलने अक्षय या ठिकाणी खातं उडत असताना हेमंत याच्याकडे आता स्ट्राईक येतं. याच्या अगोदर एक चेंडू हेमंतने फेस केला आहे, मात्र तो या एंडला होता म्हणून ते गार्ड घेत आहेत नवीन मानपाडा एंडला प्रफुल्ल पाटील यांच्याकडून. आणि सामोरं जातील ते संदीप यांना. संदीप यांची वेगळी शैली धावण्याची, पंचांच्या मागून ते धावतात. ओ आउट स्विंग होता, बाद झाले फलंदाज, लेट स्विंग होता, एज लागून जातोय. हेमंत द्विधा मनस्थितीमध्ये अटेम्प्ट करायचे की नाही विचारत होते आणि वॉटर बॉलिंग. संदीपचं कौतुक करायला पाहिजे, 3 विकेट्स त्यांनी त्याच्या खात्यामध्ये त्यांनी घेतलेत कोट्यामध्ये. पहिल्या षटकात 7 धावा देत असताना 2 गडी बाद केले. या षटकात सुद्धा अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी दाखवत आहेत. सागरला एक त्याच्या षटकामध्ये आपण धावबाद पाहिला होता. एकंदरीत मैदानावर गडी बाद झाले तर आपण बघतोय 5 धावसंख्या, आपण मैदानावर बघतोय ती 17, 17 फॉर द लॉस ऑफ 5 अशी खराब परिस्थिती आहे शील्ड संघाची. आणि त्यामुळे प्रश्न येतोय की आजची ही खेळपट्टी या ठिकाणी 2 to go प्रफुल्ल, आजची जी खेळपट्टी आहे ती या ठिकाणी गोलंदाजांना साथ देईल का असं मनात प्रश्नचिन्ह आहे. रामने सुरुवात केली, मला असं वाटतं विशाल राम उभे राहतील, मात्र विशाल आणि रामला बाद केलं संदीप यांनीच आणि आता बाद केला हेमंत यांना. हे 3 महत्त्वाचे विकेट्स संदीप यांनी काढलेले आहेत. हे आमचं व्यासपीठ जिथे आमचे सगळे मान्यवर ज्यांचं आगमन झालंय तुम्ही बघताय, मान्यवरांचं स्वागत आहे. शुभ सकाळ. भव्य दिव्य व्यासपीठ आहे. काल दादा सकाळी सुद्धा आपल्या बरोबर होते, संध्याकाळी सुद्धा आपल्या बरोबर या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत उभे राहते. काल जे 3 संघ काल क्वालिफाय झाले त्यांच्यामध्ये ड्रॉ सुद्धा झाली. केसर या संघाला बाय मिळाला आहे. व पिच होता, ऑन साइडला टर्न केलंय, मिड विकेटला मनोज पाटील आहेत. चांगली फेकी, पॅरल थ्रो, सिंगल पूर्ण करतायत. असं म्हणतात जेव्हा प्रेशरमध्ये असतो आपण तेव्हा चांगली बॅटिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळेला तुम्ही बॅटिंग कराल तर सामन्याला तुम्ही कलाटणी देऊ शकतात. काल भारताने संघ सामना गमावला. तर बाबा आणि मुलगा एकत्र खेळतायत अशी माहिती दिली मला राहुलनी. ओ टॉपेज बॅकअप होतोय, पंकज पाडल बॅकअप करतायत त्या ठिकाणी. तर संजय हे वडील आहेत आणि अक्षय हे चिरंजीव आहेत. वडील रसिकांना एक गोष्ट अत्यंत चांगली सांगतोय, कारण ड्रिंक्स आले मैदानावर. काय म्हटलं आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं सगळ्यात पहिला आई, त्याच्यानंतर वडील, त्याच्यानंतर गुरु आणि त्याच्यानंतर देव. हे नेहमी आयुष्यात लक्षात ठेवा. आपल्या आई वडिलांचं तुमच्याकडे वेळ नसेल, घाईत असाल, देवाचं म्हणता येत नाही, काय हरकत नाही. आई वडिलांचा पाया पडून जरी तुम्ही गेलात तर सगळं असं म्हणतात 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुमच्या मागे असतो. हे सचिन रमेश तेंडुलकर हे नाव तुम्ही बघताय. मातृभक्त आणि पितृभक्त, वडिलांवर प्रचंड प्रेम. तो क्षण तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला त्याचे वडील वारले ते इंग्लंडला वर्ल्ड कप चालू होता. सचिन जवळजवळ 16 तास प्रवास करून आला. शिशिर शिंदे असेल, राजसाहेब असतील, आमचे हे 3-4 लोक तिकडे गेले. सचिनला रिपो एअरपोर्टमध्ये राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी रिसीव्ह केलं त्यांना. त्याच्यानंतर सचिन आला, फ्युनरल अटेंड केलं वडिलांचं. आणि त्याच्यानंतर आई म्हणाली तू परत कशाला आलास, तू जा परत, देशासाठी खेळतोयस, आपल्या मातृभूमीसाठी खेळतोय, तू जायला पाहिजे. आणि तो परत ट्रॅव्हल केलं, परत गेला तो इंग्लंडला. आणि तिथे गेल्यानंतर ते जे शतक त्याने मारलं, माझ्या आयुष्यात मी फार कमी रडलोय, त्या दिवशी आमच्या डोळ्यात पाणी आलं. तर ते जी बॅट, प्रेम करा, आई वडिलांचा आदर करा. जसं तुम्ही बघताय दादा जेव्हा इथे बसलेले असतात त्यावेळेला मी राजू शेठकडे बघतो, विनोद शेठकडे बघतो, विजय शेठकडे बघतो. ते जे प्रेम आहे, बंधूंचं जे प्रेम आहे, स्वर्गीय रतनबुवा नंतर सगळ्यात मोठे दादा आहेत, ते प्रेम मी या कुटुंबामध्ये पाहिलंय. म्हणून मी या कुटुंबामध्ये आलोय रतनबुवाच्या, म्हणून मला इथे यायला नेहमी आवडतं. कारण असं जर प्रेम असलं तर कुठल्याही परिस्थितीला कधीही तुम्ही सामोरे जाऊ शकता आयुष्यात. कुटुंबावर भरपूर प्रेम करा, कुटुंबाच्या बरोबर राहा. कुटुंब तुमच्या बरोबर असेल तर कुठलीच गोष्ट आयुष्यामध्ये अशक्य नाही आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जे काय कष्ट कराल त्याच्यात प्राधान्य आपल्या कुटुंबाला द्या. सुशील आलेत. राजदीप चौधरी यांनी सांगितलं की हॅट्रिक जर सुशीलने साधलं तर 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल.
तसंच आमच्या जय दुर्गा माता क्रिकेट संघ कटाई यांच्या मार्फत सुद्धा पारितोषिक आहे 2000चा हॅट्रिकला. ओ द विकेट. ओ मिस टाइम आहे का शॉट आहे बघायचं आहे मला. नाही शॉट आहे. व्हॉट अ टायमिंग. बरोबर आमच्या कॅमेरामॅन जिथे उभे आहेत त्या ठिकाणी तो समोर जाऊन पडला. गरज होती अशा षटकाराची शिळ संघाला, कारण असे षटकार जर आलेच धावा फुलू शकतात. आणि हा षटकार येतोय या ठिकाणी अक्षयच्या बॅटमधून. वडील आहेत, वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहे. वडील त्यांचं अभिनंदन करतायत. धावसंख्या सरकते ती 25 या धावसंख्येवर. हे सगळे क्षण म्हटल्यानंतर मलाही माझ्या बाबांची आठवण झाली आता थोड्या वेळासाठी. 25 तो खाली राहतोय. इनसाइड एज बोल्ड झालेत. इनसाइड एज न कळत गेले फटका खेळत असताना. आणि इनसाइड एज लागल्यानंतर चेंडू नेहमी आत येतो भरपूर वेळा. आणि या ठिकाणी सुशीलने यश प्राप्त केलं. अजून जर 2 यश प्राप्त केले तर राजदीप चौधरी यांच्या मार्फत 2000 रुपयाचं पारितोषिक. आयोजकांकडून सुद्धा हॅट्रिकला 2000 आहेत. आतापर्यंत 3 हॅट्रिक आपण पाहिलंय. आता कुठे असं वाटलं होतं की वडील आणि चिरंजीव असे दावा करतील. संजय अक्षय मैदानावर 4 चेंडूचे सामोरे गेले. एकंदरीत दावा केला त्याने 8 आणि ते 2 परत आहेत. 200चं स्ट्रायकिंग रन रेट. संजय अजून त्यांचे वडील त्या ठिकाणी मैदानावर आहेत. आम्ही उल्लेख केला आहे वडिलांचा. मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य देवोभव असं म्हटलं जातं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. आणि हे आशीर्वाद असेल तर भरपूर अनुभव आहेत, भरपूर आठवणी आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. आणि याच आठवणी आपल्याबरोबर आयुष्यभर राहतात. जसं तुम्ही या ठिकाणी आपण पहिल्या दिवशी दादांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं, राष्ट्रगीत झालं. त्याच्यानंतर स्वर्गीय रतनबुवा ज्यांनी आयुष्यभर लोकांची सेवा केली त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आलं. खाली राहिला चेंडू हा थोडा. ग्रामीण संघातील फलंदाज एक मला कधी कधी वाटतं थोडीशी घाई करतात कधी कधी बॅटिंगच्या माध्यमातून. मात्र तो जो टेम्परमेंटचा पार्ट आहे, संयमाचा पार्ट आहे, चिकाटीचा पार्ट आहे, आई साईटचा पार्ट आहे. डोळे सुंदर असायला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही जेव्हा ब्रश करता त्याच्यानंतर डोळ्यांवर जवळजवळ 2-3 मिनटं पाणी मारलं पाहिजे तुम्ही. तर डोळ्याची दृष्टी चांगली राहते. कुठल्या औषधाची गरज नाही. डोळ्यावर भरपूर पाणी मारायला पाहिजे. ओ द विकेट. ओ लॉफ्ट केलाय. यावेळेला यशस्वी होत आहेत. मात्र क्षेत्ररक्षक समोर आहेत भिंतीसारखे. शंतनू पाटील. आणि जेव्हा जेव्हा दावा वाढवायचा शिलने प्रयत्न केला तेव्हा दावानं ब्रेक लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी संदीप असेल, सागर असेल, संदीप असेल तर त्यांनी या ठिकाणी तो प्रयत्न केला. गोलंदाजांनी संधी देत नाहीत. मग ते विशाल असतील, राम असतील, हेमंत असतील, त्याच्यानंतर अक्षयने प्रयत्न केला, त्यांना थांबवलं. आणि तकदीर आता 2 परत आहेत. गुड परफॉर्मन्स, चांगली सुरुवात करतायत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर टायगर संघाने का फिल्डिंग घेतलं याचं योग्य उत्तर त्यांच्या गोलंदाजाने आतापर्यंत दिलंय असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण धावसंख्या झाली आहे मैदानावर आपण बघतोय ती 25. गडी बाद झाले 7. 25 फॉर द लॉस ऑफ 7. भारताने काल सामना गमावला. केदार जाधव आमच्या महाराष्ट्राचे अत्यंत नामांकित खेळाडू काल दावा करू शकले नाहीत. शेवटच्या टप्प्यात प्रयत्न नक्कीच त्याने केला आणि त्यामुळे ही सिरीज वन डे इंटरनॅशनलची आपण 2-1 जिंकली इंग्लंडच्या समोर. शॉर्ट ऑफ लेंथ होता मात्र बॉम्बसर जास्त होता तो. आणि चेंडू जर मिडल आणि लेग स्टंपवर असेल तर बॉम्बसरला अटॅक करता येतो. मात्र ऑफ स्टंपवरून आला, ऑफ स्टंपच्या बाहेरून ते सुद्धा. आणि अशा वेळेला अटेम्प्ट करत असताना टॉप पेज लागू शकतो. तो तुम्हाला दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामना लक्षात येत असेल भारताचा, जेव्हा आपण असंच सचिन ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न केला आणि टॉप पेज घेऊन फ्लाय झाला तो चेस करत असताना आपण ऑस्ट्रेलियाच्या समोर. ओ ऑन साईडला टर्न केलंय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी मनोज वाट बघत होते मात्र वीरेंद्र पोहोचतात त्याच्या अगोदर. त्यावर करेपर्यंत खूप उशिरा का होईना या धावा येत आहेत. 2 धावा. आणि या 2 धावाने जी धावसंख्या भरपूर वेळ थांबली होती 25 या धावसंख्येवर ती पुढे सरकते. ती आता 27 या धावसंख्येवर. षटक संपतायत 4. आतापर्यंत संदीपने 2 षटक टाकले, एकही निर्धाराने 15 धावा देत असताना 3 गडी बाद केले. सागर 1 षटक 1 निर्धाराने 4 धावा, 1 गडी बाद नाही. सुशील याला पारितोषिक होतं राजदीपकडून मात्र त्याने 1 षटक टाकले, 1 निर्धाराने 8 धावा देत असताना 2 गडी बाद केले. हे प्रत्येकरण गोलंदाजांच्या माध्यमातून. येणाऱ्या दिवसांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. अगोदर T20च्या मॅचेस भारत इंग्लंड तुम्ही एन्जॉय करू शकाल. त्याच्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया आपल्या भारताच्या दौऱ्यावर या ठिकाणी 16 फेब्रुवारीला पोहोचेल.
आणि 23 फेब्रुवारीपासून पुण्याला भारताचा सामना आधी सुरू ऑस्ट्रेलियाचा सामना सरावाचा सामना सुरू होईल. स्मिथ आणि विराटमध्ये ती जबरदस्त संघर्ष भारताच्या या भूमीवर बघू शकाल. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये 2017 वर्ष असल्यामुळे फिफा अंडर-17 वर्ल्ड कप फुटबॉलचा आयोजित केला जातोय. भारताला त्यांनी व्हेन्यू दिले. पद्मश्री डॉक्टर डी पाटील स्पोर्ट्स अकॅडमी हे मैदान पास झाले. विजय पाटील ज्यांनी भरपूर वर्ष MC मध्ये काम केले अजूनही करतायत. त्यांचं ते स्टेडियम आहे वर्ल्डमध्ये 4थं स्टेडियम म्हणून ओळखलं जातं. चांगलं म्हणून फिफाने त्यांना क्लिअर केलं आहे आणि त्या स्टेडियमवर फुटबॉलच्या मॅचेस असतील वर्ल्ड कपच्या त्याही तुम्ही वॉच करू शकता. दंगल या चित्रपटाच्या माध्यमातून कुस्तीला भरपूर वाव मिळालं. गोलंदाज येतोय तो आता वीरेंद्र पाटील. आणि कुस्ती कबड्डी असेल खो खो असेल मल्लखांब असेल हे सगळे आपल्या महाराष्ट्राच्या मातीचे खेळ आहेत आणि हे 4 खेळांनी प्रचंड ख्याती प्राप्त केलं आहे. जरा फास्ट खेळा सूचना आली आहे कमिटीकडून तुम्ही जास्त वेळ घेताय. थँक्यू प्रसाद. ऑन साईडला लॉफ केलंय. सुरेख टायमिंग अशा फटक्यांची गरज आहे शिळ संघाला. शेवटच्या षटकात असे फटके आले तरच सामने ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संघर्ष करू शकतात. सामन्यामध्ये धावसंख्या नेऊन ठेवतात 33 वर. आतापर्यंत निच्चांक धावसंख्या तुम्ही 30 ची पाहिली होती. उच्चांक धावसंख्या 93 ची पाहिली होती. रिप्ले डेन NBC चे आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी दाखवत असताना प्रसन्न वातावरण स्वच्छ सूर्यप्रकाश कल्याण डोंबिवलीची साहित्यिक भूमी कलेची भूमी क्रीडाची भूमी अक्रॉस द लाईन बीट होत आहेत त्या ठिकाणी. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षी कल्याण डोंबिवलीमध्ये आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जसं मी काल उल्लेख केला कल्याण डोंबिवलीवर माझं जास्त प्रेम आहे. अत्यंत चांगले खेळाडू दिलेत साहित्यिक दिलेत लेखक दिलेत कलावंत दिलेत विद्यार्थी दिलेत. अभ्यासाची भूमी म्हटली जाते सरस्वतीची भूमी म्हटली जाते. शिक्षणाला जास्त महत्त्व संस्कृतीला जास्त महत्त्व साहित्याला जास्त महत्त्व ही ओळख आहे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बीट होत आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा फलंदाज आहेत रोशन लेफ्ट हँडर. एक षटकार मारल्यानंतर 2 चेंडू त्यांना बांधून ठेवले वीरेंद्र पाटील यांनी. त्यांना संधी देत नाहीत कुठेही उचलण्यासाठी. लेफ्ट आर्म नाही राईट आर्म राऊंड. हो बघा मिडल स्टंप ठेवत आहेत. मात्र वीरेंद्रनी अपील का केला मला एक फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. हाईट फॅक्टर होता. चेंडू पडल्यानंतर जास्त उंच गेला होता आणि तो लागला त्यांच्या कमरेच्याही वरच्या भागाला. मी जसं नेहमी उल्लेख केला प्रश्न विचारतात पंच चेंडू कुठे पडला त्याची दिशा काय त्याची उंची काय आहे इनसाइड एज नाही ना या सगळ्या प्रश्नांचं उत्तरानंतरच पायचे देऊ शकतात. प्रफुल्लित चांगले पंच आहेत. सातत्याने मी मागचे 7 वर्ष ज्या पद्धतीने बघतोय चांगली पंचगिरी करतात. स्ट्राईकवर आले तर फार वेळानंतर आपण बघतोय आता संजय सामरोधातील वीरेंद्र याला धावसंख्या थांबली ती 34 वर. ओ मिस टाइम होते. संजय बाद होतील असं चित्र दिसतंय आणि यष्टीरक्षक राकेश पाटील तयार आहेत त्या ठिकाणी फाव शॉर्ट लेगला जेल टिपण्यासाठी. आणि अजून एक गडी या ठिकाणी बाद होते. एकंदरीत 8 गडी बाद झालेत. बॅट्समनने लवकर उतरायचंय आणि थोडं फास्ट खेळा. 34 फॉर द लॉस ऑफ 8 शील्ड. पहिला सामना जे प्रेक्षकात आले असेल तुमचं स्वागत आहे स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रीडा नगरीमध्ये. आणि या ठिकाणी आजचा पहिलाच सामना खेळला जातोय तो डायगर विरुद्ध शील्ड. नाणेफेकीचं कौल डायगर संघाने जिंकलाय. हरिश्चंद्र पहिलवानजी नेहमीप्रमाणे नेहमी लवकर येतात आणि त्यांच्याकडून नेहमी टॉस बघायला मिळतो आपल्याला. आणि टॉस जिंकल्यानंतर डायगरने फिल्डिंग घेतली आणि त्याचे गोलंदाज संदीप असतील सागर असतील सुशील असतील वीरेंद्र असतील चांगली गोलंदाजी करत असताना समोरच्या संघाला 34 धावा पर्यंत आत्तापर्यंत रोखले आणि गडी बाद झालेत 8 शीळ संघातील. बॅटन पॅचच्या मध्ये चेंडू आहे. फुल टॉस करून घेतलाय. ऑन साईडला जातोय वाईडिश मिडॉनला आणि सागर पाटील डीप लावते तिथे पोहोचेपर्यंत कव्हर करेपर्यंत 2 धावा नक्कीच मिळू शकणार होते किशोरला. आणि तसंच किशोरच्या बरोबर जे धावतायत त्या ठिकाणी आपण बघतोय ते म्हणजे रोहन. तर षटकं संपतायत 5 षटकानंतर आपण धावसंख्या आपण इथे बघतोय ती कमीत कमी या ठिकाणी आत्तापर्यंत आपल्याला धावसंख्या जी आहे पहिल्या दिवशी 63 बघायला मिळते. काल या ठिकाणी 65 बघायला मिळते. आज ही धावसंख्या मात्र खूप कमी बघायला मिळते आणि ती धावसंख्या आपल्या पहिल्या सामन्यामध्ये बघायला मिळते फक्त या ठिकाणी 36. आणि त्यामध्ये या ठिकाणी 30 चेंडूच्या सामोरे जात असताना 36 धावा केलेत. 37चं टार्गेट दिलंय. आस्किंग रन रेट आहे 7.40. या आपण प्रसादचं ऐकूया आता. विनंती करतो व्यासपीठावर की सोनारपाडा संघाचे संघनायक आणि शिरडोन संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी त्वरित यायचे. शिरडोनचे कॅप्टन आणि त्याचबरोबर सोनारपाड्याचे कॅप्टन नाणेफेकीसाठी ताबडतोब व्यासपीठावर या.
तर आज पहिला सामना तुम्ही बघताय, दुसऱ्या सामन्याचा कॉल दिलाय प्रसाद यांनी. तर जसा उल्लेख केला मी, बाळासाहेबांचा वाढदिवस 23 जानेवारी, नेताजी सुभाषचंद्र बोसचा वाढदिवस, विनम्र अभिवादन आयोजकांकडून. एक नेक तळपता सूर्य, पुतळी गाजणारे अद्भुत शौर्य, मराठी मनाच्या माळवलेल्या प्रकाश ज्योती, पुन्हा पेटून उभारी देणारा छत्रपती, अंगार दगदगता निखारा, दृष्ट जलमटे गाडणारा, गोरगरिबांची चिंता असलेला चिंतामणी, त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराला जाळणारा जमदग्नी, मार्मिक विचारांचा रंगाची रंगसंगती साधून सामान्य माणसांच्या सामनामय आयुष्यात असामान्य सुखाचे रंग भरणारा रंगकर्मी, आदळणाऱ्या दंब लाटांना रौद्र वादळ वाऱ्यांना बीक न गाळणारे सत्यमेव, भरकटलेल्या जहाजांना सन्मार्ग दाखवणारा दीपस्तंभ, एकमेव असामान्य पुरुषार्थ गाजवणारा, एकमेव द्वितीय बाणेदार, पायदळीचा दगड, दोंड्यांचा आकार देणारा शिल्पकार, देशभक्त लोककल्याणत कटिबद्ध लोकहित जाणकार, देशद्रोही अतिरेक्यांशी खुलेआम दोन आत करणारा योद्धा, द्रष्टा कष्टांना गिळून सामाजिक जपणारा द्रष्टा, एकीचे लक्ष ठेवून लक्ष लक्ष दीप उजळणारा अगणित असंख्याचा भाग्यविधाता, निदळ्या छातीचा रोखटोक कृतीचा, कोणाचीही केली नाही गयावाया, पण आबाळ माया भूतदया, देशाची अखंड साया, जाळे बहु ओतील बहु परी यांचे सम एच, आमच्या सकळ जनांच्या मनात आचंद्र सूर्य राहीलच, असे राजांचा महाराजा आहेत अजरामर बाळासाहेब ठाकरे एच. सुभाषचंद्र उर्फ भाई मयेकर यांनी ही लिहिलेली कविता आहे, की बाळासाहेबांसाठी विनम्र अभिवादन आयोजकांच्या वतीने, आणि तसंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही विनम्र अभिवादन. या दोन जबरदस्त व्यक्तिमत्वांचा आज 23 जानेवारी हा वाढदिवस. टायगर संघासाठी एक पारितोषिक आलंय. विजय बाळाराम पाटील टायगर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकरला टायगर संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू. तर दुसरा सामन्याचा टॉस आताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी झालं. काल प्रमोदजी रतन पाटील यांची भेट झाली, राजेश शेड यांची भरपूर वेळ आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कल्याण डोंबिवलीच्या भूमीवर होणार आहे. आगरी युथ फोरमचे अध्यक्ष आमचे गुलाब वजे साहेब यांच्याकडे जबाबदारी आली स्वागताध्यक्ष म्हणून. त्याबद्दल मी प्रमोदजी रतन पाटील यांच्या मार्फत गुलाब वजे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. आणि काल राजेश शेट्टी मला सांगितलं की आपण त्यांना इथे आमंत्रित केलं, त्यांना आपण 11 लाख रुपये प्रमोदजी रतन पाटील त्यांच्या मार्फत देणार आहेत. महाराष्ट्र अभिमान सेनेचे रसिकांना माहिती असेल ते महाराष्ट्राचे सरचिटणीस आहेत महाराष्ट्र प्रदेशचे, आणि त्यांच्या मार्फत 11 लाख रुपये गुलाब वजे, जे आगरी कोळी समाजातून फार मोठा मान आहे आपल्या समाजाला, स्वागताध्यक्षची जबाबदारी आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची. तो सत्कार होईल त्यांचा. आणि तसंच लोकांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना मदत करायची असेल ते त्या पद्धतीने या साहित्य संमेलनाला मदत करू शकतात. संगणकाचं युग आहे, आधुनिक काळ आहे, मात्र पुस्तक आपली जागेवरती आहे. आणि म्हणून मी माझ्या सहकारी समालोचकांना नेहमी सांगतो, इंटरनेटमधून तुम्हाला काही मिळणार नाही, तुम्हाला मिळेल ते पुस्तकातून. तुम्हाला वाचावं लागेल, भरपूर अभ्यास करावा लागेल. जितकं वाचन कराल तितकं शब्दकोश वाढेल, जितकं वाचन कराल तितकं ज्ञान वाढेल, अनुभव मिळेल, आणि ते तुम्हाला मदत करू शकेल महादेवाच्या माध्यमातून. प्रसाद व्यासपीठावर विनंती करतो टायगरचे विष्णू शेठ पाटील यांना की आपल्या शुभ असते आपण या दोन संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल करायचा आहे. शिरडोन आणि सोना संघनायक इथे आमच्यासोबत आहेत, त्यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल करतील विष्णू शेठ पाटील. फलंदाज खेळत असताना कोसळली थोडीशी, होतं असं नेहमी. तरीही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. फिल्डर आले होते बरोबर हेमंत, मात्र त्यांना चकून चेंडू जातो तर सीमारेषेच्या बाहेर. आगळे आले शंतनू आणि सूरज. टेनिस विश्वामध्ये एक नाव सातत्याने भरपूर वर्ष, शंतनू गायचोर हे नाव ऐकलंय तुम्ही. मॅच स्पोर्ट्स अँड गेम्स अँड फाउंडेशनचा हा अत्यंत घातक आणि आघाडीचा अष्टपैलू खेळाडू. आणि त्या आहेत शंतनू पाटील. 2 चौकार शंतनूच्या खात्यात आतापर्यंत. ऑफ साईडला क्लास बॉटम हँडचा वापर, गुंडप्पा विश्वनाथची आठवण करून देताना स्क्वेअर कट केलं उजवा पायाचा वापर करून. ब्युटिफुल टायमिंग. 3 चौकार आलेत शंतनूच्या बॅटमधून. अतिशय लहान उंचीचे खेळाडू आहेत, जसं मी काल उल्लेख केला, लहान उंचीचे खेळाडू अत्यंत चांगले फलंदाज असतात. आणि ते शंतनू पाटील या ठिकाणी दाखवत असताना 3 चौकाराच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये आपल्या संघाला 12 धावसंख्या नेले. फार मोठं टार्गेट नाही आहे, 37 टू विन आहे, त्याच्यातल्या 12 धावा आलेत, 25 पाहिजेत.
ऑन साईडला टर्न केलाय. येत आहेत एमन त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत पुन्हा एकदा शंतनू 2 धावा पूर्ण करतात. गुड थ्रो, ब्युटिफुल थ्रो ऑन द स्टम्प्स. पहिलं षटक परेश या ठिकाणी गोलंदाजी करत असताना. एक नाव आहे परेश पै, शिनरॉय टोयोटासाठी खेळतात. नर्मदा अर्जुन कांदिवली, वन ऑफ द ग्रेट टीम ऑफ टेनिस वर्ल्ड. एक काळ ज्यांनी गाजवला. कमलाकर बैंग असेल, परेश पै असेल, कमल चावला असेल, निलेश नंबरी, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स. फुल टॉस करून घेतलाय, ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेटला सिंगल पूर्ण करतायत या ठिकाणी. प्रशांत देव बसलेत. काल प्रशांत बरोबर तीच मी चर्चा करतो आणि काल प्रशांत देवनी जसं शशिकांत साटमची आठवण केली, शेखर आंबेडकरची आठवण झाली. सगळे असे प्लेयर्स आहेत ज्यांनी टेनिस विश्वामध्ये फार चांगला पाया बनवून ठेवला आहे. एक ट्रेंड, एक कॅलिबर. जसं मी अनिल गोलतकरचा उल्लेख केला, अजित गोलतकर, अनिल गोलतकर, अमित गोलतकर, 3 ग्रेट प्लेयर्स फ्रॉम डोंबिवली. या गोलतकर घराण्याकडून मिळाले टेनिस विश्वाला. ऑफ साईडला खेळलेत. पावा प्लेचा योग्य वापर कसा करावा सूरज असतील, शंतनू असतील दाखवत असताना या ठिकाणी डबल एस मॅग्निफिसंट बॅटिंग. पहिल्या षटकात अतिशय चांगली फलंदाजी. त्यांच्या पहिल्या षटकात 7 धावा आल्या होत्या. आपण पाहिलं ज्यावेळेला शील बॅटिंग करत होती त्याला प्रत्युत्तर देताना पावा प्लेमध्ये या ठिकाणी आपण पहिल्या षटकात देत आहेत टायगर संघ त्या या ठिकाणी 19 धावा तब्बल कुठलेले. प्रसाद, दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल झालाय. संघनायक शिरडोन संघाचे भरत आणि त्याचबरोबर सोनारपाडा संघाचे विनोद पाटील यांच्यामध्ये. आणि सोनारपाडा संघाच्या माध्यमातून विनोद पाटीलने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पाहूया काय स्वीकारलं. मी दोन्ही संघांना विनंती करतो, कारण बहुतेक सामना लवकर निश्चितच फिनिश होईल, पण तुम्हाला मात्र प्लेअर डगआउट बॉक्स जो आहे म्हणजे निश्चितच खेळाडू कक्ष आहे तिथून तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती करतो, दोन्ही संघनायकांना, की आपण तिथून मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. थँक्यू. धन्यवाद प्रसाद. 19 रन्स इन द फर्स्ट ओव्हर. आस्किंग रन रेट 7.5 होतं. धावांची गती 1900 रुपयांनी ठेवली होते. धावा आहेत फक्त 18 मैदानावर आता. आणि षटक बाकी आहेत आपण बघतोय अजूनही 4. सरासरीला खाली आणले 4.5 वर. गुड बॅटिंग फ्रॉम शंतनू पाटील. एकंदरीत मैदानावर 5 चेंडूच्या सामोरे गेलेत, खेळत आहेत 15 वर. आणि सूरज खेळलेत 1 चेंडूच्या सामोरे गेलेत, खेळत आहेत 4 वरती. सरासरीवर त्यांचं स्ट्रायकिंग रन रेटवर लक्ष घातलं आतापर्यंतची सरासरी ती 300च्या पलीकडे आहे. रनवेमध्ये चुकतायत. सूरजची सरासरी 400 पर्यंत आहे. उत्तरार्थ ते काय सरासरी स्ट्रायकिंग रन रेट या ठिकाणी देत आहेत हे बघायला लागेल. विसरू नका याच कंड्याल डोंबिवलीने प्रणव प्रशांत धनवडे दिलाय ज्याने 1009 धावा कुठल्या होत्या. अफवाली करून क्लास ड्राईव्ह करत असताना मिसफील्ड होतोय त्या ठिकाणी. उचलायला थोडासा वेळ लागतोय. मागच्या वर्षी एक घटना नक्कीच घडली, मात्र त्या घटनेने आम्ही थोडं दुःखल होतो, त्याचं वर्णन आम्ही करत नाही. मात्र चिंता करू नका, प्रणव प्रशांत धनावडे आता राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे संपत्ती आहेत. जसं मी काल उल्लेख केला, एक संस्था जी कार्यशील आहे BCCI च्या अंडर, जी 50 खेळाडू प्रत्येक वर्षी भारताच्या मातृभूमीसाठी बनवते. आणि त्याच्यामध्ये आता प्रणव प्रशांत धनावडे सुद्धा आलेले आहेत. आणि आता त्यांच्यावर त्यांचं लक्ष आहे, त्यांना घडवण्याचा जबाबदारी आता भारताकडे आहे. ओ फुल टॉस आहे. ओ व्हॉट अ डाइव, व्हॉट अ कॅच. प्रेक्षणीय झेल. रिप्ले दाखवता आला तर NBCने दाखव. सचिन पॉइंटला कसं क्षेत्ररक्षण करावं या ठिकाणी जॉन्टी रोड्सची आठवण करून दिली त्यांनी, अझरुद्दीनची आठवण करून दिली, युईची आठवण करून दिली, मोहम्मद कैफ, सुरेश रैना जे आपले असे प्लेयर्स आहेत, रोहित शर्मा अशा प्लेयर्सची आठवण करून दिली. ब्युटिफुल कॅच झेप घेत असताना. प्रसाद, या कॅच बद्दल? निश्चितच सुंदर कॅच, पण मॅचमध्ये तेवढी मजा नाही आली, कारण का तुम्हाला पाहायला मिळतं की जर 37 धावांचं लक्ष आहे, पण तरी सुद्धा मात्र आपली काम होतं, मतलब आपल्या पूर्णपणे जीव ओतून कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगली कामगिरी तुम्ही पाहतात. पाऊंडला तुम्ही हा झेल पाहतात, कशा प्रकारे त्यांनी डाईव्ह मात्र केली आणि मात्र खूप सुंदर ती मात्र झेल टिपला. विनंती करतो आमचे डेनचे आमचे ऑपरेटर थोडासा ब्राईटनेस त्या स्क्रीनचा वाढवायचा आहे. वॉट अ कॅच. पॉइंट सगळ्यात टफ जागा आहे फिल्डिंगसाठी. जसं मी काल तुम्हाला उल्लेख केला, www.jauntiesways.com omtechjauntiesways.com मध्ये साईटमध्ये जाऊ शकता. 500 खेळाडू तयार करतात फिल्डर्स. जॉन्टी रोड्स क्रांती ज्यांनी आणली, एकीने ऑलरेडी क्रांती आधी आणली याचा उल्लेख करायला पाहिजे. ओ या वेळेला क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. एकनाथ शुल्क. फिल्डिंग बघितलं की एकीची आठवण होते. तुम्ही जर मरीन लाईन्सला जाल, PJ इंदू जिमखाना आमचं अत्यंत सुंदर मैदान आहे. या PJ इंदू जिमखानामध्ये जाल, तिकडे ड्रेसिंग रूमला एकीचं नाव देण्यात आलं, जिथून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. एकनाथ सोलकर. ड्रेसिंग रूम म्हणून PJ इंदू जिमखानामध्ये ओळखलं जातं. ओ अफवाली केलंय, अवित खेळले, पुन्हा एकदा प्रयत्न केले सचिन. व्हॉट अ डाइव्ह, व्हॉट अ कमिटमेंट.
ग्रे ग्राउंडमध्ये उडी मारणं आणि हिरव्यागार ग्राउंडमध्ये उडी मारण्याच्यात फरक असतो. वॉट अ ट्राय, वॉट अ कमिटमेंट. इम्प्रेस्ड. सचिनने जागा बनवली हृदयामध्ये. कमिटमेंट दाखवत असतं कल्याण डोंबिवलीची फिल्डिंगच्या माध्यमातून या ठिकाणी. म्हणून ते काल मी स्वप्न बोललो मी विनोदला, कल्याण डोंबिवलीचा एक संघ सुप्रीमोमध्ये खेळलाच पाहिजे 30 प्रोबेबल्सच्या माध्यमातून. ओ बोल्ड झालेत. आताच्या मागून चेंडू टाकला, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. गरज होती का अशा फटकेचा प्रश्न येतोय त्या ठिकाणी. मात्र फलंदाज बाद होतोय आणि त्यामुळे जसं प्रसादने उल्लेख केला दाबा आधीच कमी आहेत. मात्र तरी डायगर संघ या ठिकाणी फाईट करायचा प्रयत्न. त्याचं कारण आहे शंतनूने सुरुवात अप्रतिम केली. 19 धावा शंतनू आणि सूरजने कुठल्या आणि 2 फलंदाज त्यांचे परत झाले. 2 चेंडूचं 4 धावा करून सूरज परतले. राकेश परतला मैदानात 2 चेंडू 2 धावा करून. आता हितेश आणि शंतनू कुठपर्यंत संघाला नेते हे बघायला आवडेल. धावसंख्या पोहोचलेली आपण बघतोय मैदानावरती 22 वर अजूनही 15 धावांची गरज आहे. 200 षटक मार्गस्थ आहे. अजून 3 षटकाच्या नंतर बाकी आहेत. तर उल्लेख एकनाथ सोलकरचा मी करवतो. अपॉर्च्युनिटी एक संस्था आहे. राजन सिंग माझ्या समोर येतात. त्याने कांदिवलीला टाकूर स्टेडियमवर एक बेनिफिट मॅच एकनाथ सोलकरसाठी आयोजित केलं होतं. मागच्या वर्षी अजित वाडेकर आपल्या बक्षीस समारंभाला होते, तेच आले होते पारितोषिक वितरण समारंभासाठी. आणि त्या लेदर क्रिकेटच्या 2020च्या मॅचमधून जे पैसे उभे राहिले तो चेक शीतल एकनाथ सोलकर यांना सुपूर्द करण्यात आला. ते क्षण सगळे माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. ग्रेट प्लेअर ऑफ इंडिया एकी तो काळ बिशन सिंग बेदी, चंद्रशेखर, इरापल्ली प्रसन्ना, व्यंकट राघवन, सम ऑफ द ग्रेट स्पिनर्स. आज रविचंद्रन अश्विन गोलंदाजीमध्ये वर्ल्ड टॉप स्पिनर म्हणून वरच्या क्रमांकावर आहे. रसिकांना माहिती असेल. एका बाजूला विराट, एका बाजूला अश्विन ज्या वेगाने प्रगती करतायत आणि आपल्या भारताचा तिरंगा विश्व क्रिकेटमध्ये फडकत ठेवत आहेत खूप चांगल्या पद्धतीने. शफल झाले. आउटसाइड दी ऑफ स्टंप होता. फार वेगाने वाईडिश मिडॉनला खेळण्याचा प्रयत्न. तकदीर येत आहेत. एका सेक्शनमध्ये चेंडू उचलला त्यांनी त्या ठिकाणी. त्यामुळे डॉट जातोय चेंडू. 2 षटकांचा पावर प्लेचा या ठिकाणी षटक संपते. जबाबदारी जास्त होती रोहनवर कारण परेशने 19 धावा दिल्या होत्या. मात्र ती जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने डायगरच्या रोहनने इथे पार पडली. डायगरच्या कॅप्टनचं अभिनंदन. डायगरच्या गोलंदाज रोहनचं अभिनंदन. 3 धावा देत असताना 2 गडी त्यांनी बाद केले. प्रसाद शीळ या संघाचं अभिनंदन. डायगर बॅटिंग करतायत. विनंती करतो मी व्यासपीठावर महेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते डायगरचे एक थोर समाजसेवक विष्णुशेठ पाटील यांना पण सन्मानित करायचं आहे. महेश पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही विष्णुशेठ पाटील यांना आम्ही सन्मानित करत आहोत. तर शीळ संघातील 2 गोलंदाज परेश आणि रोहन पाहिलात. विक्रमादित्य सुनील गावस्कर स्टँड बघू शकता. त्यांच्या चिरंजीवाचा रोहन गावस्कर आहे. रोहन सुनील गावस्कर समालोचक सुद्धा आहेत ते सुद्धा. आणि महेश तागवन झाले. गुड मॉर्निंग महेश. आणि रोहन हे जे नाव आहे गावस्कर यांच्यावर सगळ्यात जास्त प्रेम कुठल्या देशाने केलं असेल? वेस्ट इंडिजने. 1971चा देश 700 धावा समोर उभे राहतात. त्याचबरोबर सुनील चिंतामण पाटील टायगरचे यांना सुद्धा त्यात सन्मानित करत आहोत. आणि मी महेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सुनील चिंतामण पाटील यांना सुद्धा आता आपण सन्मानित करायचं आहे. शाल पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन त्यांना ते सन्मानित केलं जात आहे. आमच्यासोबत व्यासपीठावर सुनील चिंतामण पाटील टायगरचे यांना सुद्धा सन्मानित केलं जात आहे महेश पाटील यांच्या शुभ हस्ते. टायगर गावातील सगळे मान्यवर आले त्यांचं स्वागत घेत आहेत प्रसाद. त्याचबरोबर तुम्ही पाहतात व्यासपीठावर विजय गणपत जोशी हे सुद्धा आमच्यासोबत उपस्थित आहेत टायगरचे. त्यांना सुद्धा सन्मानित केलं जात आहे. आणि मी महेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण विजय गणपत पाटील यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे. धावसंख्या झाली 22. त्याचबरोबर तुम्ही पाहतात व्यासपीठावर विनोददादा पाटील यांचे मामा बळीराम मामा सुद्धा आमच्यासोबत आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित केलं जात आहे. विनंती करतो मी महेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते बळीराम मामा यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे.
त्याचबरोबर व्यासपीठावर माणिक चरू पाटील हे सुद्धा आमच्यासोबत आहेत. मी विनंती करतो महेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण माणिक चरू पाटील यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे. प्रत्येक मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जातोय. खेळाडूंच्या माहितीसाठी धावसंख्या झाली T22 22 धावा धावफलकावर टायगर संघाची आणि एकूण 4 गडी बाद होत आहेत. 14 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे ती म्हणजे टायगर संघाला. अजून एक व्यक्तिमत्व आमच्या सोबत आहेत व्यासपीठावर 16 चेंडू आणि 15 धावांची गरज. व्यासपीठावर आम्ही वळत आहोत आमच्या महेश पाटील यांच्याकडे. महेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सूर्याजी चिंतामण पाटील यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे. थँक्यू. वळत आहोत आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये वळत आहोत निश्चितच मैदानाकडे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद प्रसाद, धन्यवाद राजेश पाडल, धन्यवाद महेश. कारण आपण जे मान्यवर आहेत जे इथे येतात त्यांचा यथाशक्ती आपण सन्मान आपल्यापर्यंत करतो. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि तो आदर या ठिकाणी दिला जातो आहे दुर्गा माता क्रिकेट संघ कटाईमार्फत. जसं मी काल पहिल्या दिवशी उल्लेख केला की दादा हे लोकनेते आहेत, लोकांच्या मध्ये वावरणारे नेते आहेत, लोकांच्या बरोबर राहणारे नेते आहेत, लोकांच्या बरोबर काम करणारे नेते आहेत आणि त्यांचा जो जनसंपर्क आहे तो अत्यंत दांडगा आहे. आणि हे सगळे जे व्यक्तिमत्व आहेत ते दादांवर प्रेम करणारी माणसं आहेत. ऑन साईडला पुल केलाय, मिड विकेटला 4 धावा. फार वेळानंतर या धावा येतात. 22 या धावसंख्येवर 3 गडी बाद झाले होते. पहिला 20 वर, दुसरा 22 वर, तिसरा 22 वर, चौथा 22 वर. त्याच्यानंतर चौकर आपण बघतोय या ठिकाणी येतोय शिवाजी याच्या मार्फत. काल कांबालपाडाचे शिवाजी सकाराम शेलार यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली होती. अतिशय सुंदर वातावरण तुम्ही या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये दुसऱ्या सामन्यात या ठिकाणी सगळ्यांनीच या ठिकाणी साईना भेटले, प्रत्येकाने त्याला कॉन्डोलन्स दिलं. त्या ठिकाणी ट्रॉफीज आजच्या दिवसातील मॅन ऑफ द मॅचचे बघू शकता. 3 ते 4 बॅका क्लिपिंग दाखवण्यात आलं. सुंदर क्लिपिंग विनोदनी बनवली होती. शिवाजी सकाराम शेलार यांचं 4 टर्ममध्ये ते नगरसेवक होते. साईच्या ज्या मातोश्री आहेत त्याही नगरसेविका म्हणून त्यांनी 1 टर्ममध्ये काम केलेत. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बोल्ड होत आहेत, क्लीन बोल्ड होत आहेत. रिव्हर्स खेळायला हरकत नाही, अत्यंत रिस्की शॉट आहे, त्याच्यासाठी सराव असायला पाहिजे. चेंडूची निवड तुम्हाला करता आली पाहिजे. आणि बघा किती धक्के लागलेत. सुरुवातीला 22 मैदानावर पार्टनरशिप 20 धावांची केली होती शंतनू आणि सूरज यांनी. त्याच्यानंतर तब्बल गडी बाद झाले 7 धावांच्या मोबदल्यात 5. 27 फॉर द लॉस ऑफ 5. त्यांचा गडी बघूया 17 फॉर द लॉस ऑफ 5 होतं, यांचा 27 फॉर द लॉस ऑफ 5 आहे. तिसरं षटक मार्गच आहे. मात्र संजय सुरेख गोलंदाजी करतायत. संजय अक्षय जे वडील आणि मुलाची जोडी आपण मैदानावर पाहिली होती आणि त्या संजयनी या ठिकाणी आतापर्यंत जर पाहिलं तर 5 धावा देत असताना तब्बल 3 गडी बाद केलेत. परेशने सुरुवातीला 19 धावा दिल्या, रोहनने 3 धावा देत असताना 2 गडी बाद केले. परेशच्या धावा जास्त गेल्या गोलंदाजीने. त्याच्यानंतर रोहन आणि संजयनी मात्र या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने जबाबदारी घेत असताना आपण बघतोय ते या ठिकाणी गोलंदाजी करतायत. डायगर विरुद्ध शिल्ड असा सामना तुम्ही बघताय. हे ट्रॉफीज तुम्ही बघू शकता मॅन ऑफ द मॅचचे. सामनावीर बडासाहेब आणि ब्लू स्टार यांच्या माध्यमातून MON मॅन ऑफ द मॅच ही बलून जे आमच्या प्रेक्षकांना आमंत्रित करत आहे, दाखवत आहे की एक्झॅक्टली आमचं मैदान कुठे. मैदानचा व्ह्यू घेत आहेत कॅमेरामॅन खूप सुंदर पद्धतीने. स्वर्गीय रतनबुवा पाडळ क्रीडा नगरी प्रीमियर कॉलनी मैदान डोंबिवली स्टेशनला उतरायचंय, पूर्वेला यायचंय, तिथून रिक्षा करायचंय. या मैदानात तुम्ही पोहोचू शकता मानपाडा येथे सामना एन्जॉय करण्यासाठी. बॅकफुटला आले, बॉटम हँडचा वापर करतायत, ऑफ साईडला प्लेस केलंय, ट्रॅव्हल होतोय पॉइंटला. क्षेत्ररक्षक डीप मधून परेश येतोय, कव्हर करेपर्यंत सिंगल कंप्लीट होते. जी भरपूर वेळ धावसंख्या सरकते त्या हळूहळू आता पुढे सरकते. एकंदरीत 3 षटकांचा खेळ पूर्ण होते. संजयचं षटक संपते. 6 धावा दिले, 3 गडी बाद केले. रोहन 3 धावा दिले, 2 गडी बाद केले. परेश 19 धावा दिले, 1 गडी बाद नाही. 3 षटकांचा खेळ पूर्ण होते. ड्रिंक्स आतमध्ये होते. या आपण चंदूकडून एक सुंदर गाणं या ठिकाणी आता ऐकायला हरकत नाही, जे संगीत आपण अजून ऐकलं नाहीये. चंद्रकांत रेडी झालेत, या आपण गाणं ऐकूया.
are not responsible for causing any ear damage. Mahesh. अत्यंत प्रभावी मंत्र आहे. ब्रह्मदेवाची वेळ जी 3:30 पासून सूर्योदयापर्यंत असते त्या वेळामध्ये म्हटलं तर अत्यंत प्रभावी मंत्र जे आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव प्रत्येक चक्राला खूप सुंदर करतं. त्या प्रत्येक शब्दाचा जो आहे हे इफेक्ट होतो. सकृ देवधर एक अत्यंत ज्ञानमाऊलींचे परम भक्त आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय गायत्री मंत्रावर. ओम श्री तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. हे शिव गायत्री आहे. फास्ट खेळा, वेळ जास्त घेत आहेत दोन्ही संघ. रोहन आलेत आता गोलंदाज. पहिल्या स्पेलमध्ये 3 धावा देत असताना 2 गडी बाद केले. स्ट्राईकवर आहेत आता फलंदाज पंकज आणि धावसंख्या थांबलेली आहे ती आपण बघतोय 28 वर. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडूमध्ये 9 धावा हवेत. पंकज हे नाव घेतलंय. पंकज ठाकूर आमचे विरारचे जे आता उपाध्यक्ष झालेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे. अभिनंदन. कल्याण डोंबिवलीकडून सुद्धा डॉक्टर पी.व्ही. शेट्टी या स्पर्धेला येऊन गेलेत. आमचे ऑनरेबल सेक्रेटरी काही वर्षापूर्वी या ठिकाणी. फुल टॉस आहे. ऑफ साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू. आउटफील्ड फास्ट या ठिकाणी ट्रॅव्हल होणार. डीपमध्ये थांबवणं मुश्किल आहे मात्र पायाने थांबवलं त्यांनी. आतमध्ये अक्षय कव्हर करेपर्यंत धावा निघतात मैदानावरती. आपण बघतोय ते एकंदरीत 3 चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण करतायत त्या ठिकाणी पंकज आणि सागर. आणि या 3 धावांनी संघाच्या धावसंख्येला 31 वर येत आहेत. आता फक्त 6 धावांची गरज आहे. फास्ट खेळा. थोडं सूचना येत आहेत कमिटीकडून. 5 षटकांना किती वेळ लागायला पाहिजे? 5 षटकांना जास्तीत जास्त जर बघितलं तर 40 मिनिटं घ्यायला पाहिजे. 20 मिनिटं लागतात 5 षटकांना. 10 षटकांना आपण 40 मिनिटं. 4 मिनिटं एका षटकाला. ICCचा नियम आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा. ऑन साईडला प्लेस केलाय. स्ट्रेच करत असताना चेंडू उचलण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय तो डीपमध्ये किशोरकडे. तकदीने तो प्रयत्न केला. किशोर बॅकअप करतोय त्या ठिकाणी. 2 धावा आणि या 2 धावाने धावसंख्या सरकते ती आता आपण बघतोय ती आता 33. या धावसंख्येत फक्त 4 धावांची गरज. आतापर्यंत 60च्या पलीकडे धावा पहिल्या होत्या 2 दिवस आपण. ओ लॉफ्ट केलं. शफल होत असताना ऑन साईडला मात्र जेल असू शकतो का असा प्रश्न आहे. चंदूबोडी स्टँडकडे जातोय आणि त्या ठिकाणी संजय खूप चांगल्या पद्धतीने जेल टिपतायत आणि त्यामुळे फलंदाज बाद होते या ठिकाणी. तर रोहनला यश. रोहनने आतापर्यंत 3 विकेट्स काढलेत. पहिल्या षटकात 3 धावा देत असताना 2 गडी बाद केले. या षटकात सुद्धा आपण बघतोय 5 धावा देत असताना 1 गडी बाद केले. संजयने 6 धावा देत असताना 3 गडी बाद केले. परेशला मात्र जास्त पडली. 19 धावा दिले त्यांनी आपल्या पॉवर प्लेमध्ये. मात्र या 2 गोलंदाजांनी मात्र चांगली गोलंदाजी केली आहे शिवसाठी. हरिश्चंद्र पैलवान आमच्या मागे. शरीरसौष्ठव स्पर्धा कुस्ती एका अत्यंत आकर्षण स्पर्धा आहेत. काल भरपूर वेळ आम्ही त्यांच्याशी बोलत होतो आणि कुस्तीची ज्या पद्धतीने प्रगती होती. आणि दंगल चित्रपट मी बघायला जात नव्हतो मात्र माझ्या मुलांनी जबरदस्ती म्हणाला बाबा चला तुम्हाला बघायलाच पाहिजे. आणि खरंच चित्रपट बघितल्यानंतर मला जे समाधान घेऊन मी बाहेर आलो थिएटरमधून ते खरंच शब्दांनी वर्णन करता येणार नाही. अप्रतिम. परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या मार्फत कुस्तीचा प्रसार. चकदेच्या माध्यमातून हॉकीचा प्रसार. MS वरती चित्रपट झाला त्याच्या माध्यमातून क्रिकेटचा प्रसार. अझर चित्रपट झाला क्रिकेटचा प्रसार. ऑन साईडला पेडल स्वीप. संदीप आहेत फील्डला. कव्हर करेपर्यंत 1 धाव. हे सगळे मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होते. व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांचं जय दुर्गा माता क्रिकेट संघ कटाई यांच्या मार्फत आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2017 मध्ये. गुड मॉर्निंग. आणि पहिला सामना डायगर विरुद्ध शेळ असा खेळला जातोय. नाणेफेकीचा कौल डायगरने जिंकला तर फिल्डिंग घेतली होती. शेळने दावा केल्या. मैदानावर 36 धावा दिले. 37 आतापर्यंत डायगर संघाने दावा केलेत. मैदानावर 34 गडी गमावलेत. मैदानावर 6. अजूनही फक्त दावा पाहिजे 3 जिंकण्यासाठी. ओ चेंडू खूप बाहेर जाता तरी अटेम्प्ट केलंय त्याने. ट्रॅव्हल होतोय. परेश
त्यांना वाटलं की चेंडू लांब जाईल आपल्यापासून, म्हणून जज करायचा प्रयत्न, 2 धावा वेगाने त्या पूर्ण होत आहेत आणि इक्वल होत आहे. बघा, एक नेहमी गोष्ट ग्रामीणमधल्या खेळाडूंनी लक्षात ठेवा, पॉईंटला आणि स्क्वेअरला चेंडू पडल्यानंतर भवऱ्यासारखा फिरत असतो, तो तुम्हाला चकवू शकतो. जे हुशार फिल्डर असतात त्यांना ही गोष्ट माहिती असतं. परेशच्या ते लक्षात आलं की चेंडू माझ्यापासून लांब जाऊ शकतो, पडल्यानंतर तो टर्न होतो. धाव संख्या सरकते 36 वर. इक्वल झालंय, एकच धाव पाहिजे. सामना 1 to go. एकच धाव पाहिजे. चौथं षटक मार्गस्थ आहे. याच्यानंतर अजून एक षटक शिल्लक आहे. मैदानावर 4 विकेट शिल्लक आहेत. याच्यानंतर सामना तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करू शकाल. ते सोनारपाडा आणि शिरडोन यांच्यामध्ये दोन्ही संघनायकांचा टॉस झालेला आहे. मान्यवर सामना एन्जॉय करतायत. एकच धाव जिंकायला. ऑन साईडला खेळले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत एकाच मध्ये आणि सामना इथे जिंकतोय डायगर संघ. अभिनंदन डायगर संघाचं. आणि तसंच डायगरचे भरपूर मान्यवर गावातील या ठिकाणी ग्रामस्थ बसलेत, त्यांच्या मार्फत अभिनंदन. दादांच्या मार्फत आपले लाडके दादा माजी आमदार माजी रमेश रतन पाटील यांच्या मार्फत अभिनंदन. राजू शेठ, विनोद शेठ, विजय शेठ आणि विकी शेठ यांच्या मार्फत सुद्धा अभिनंदन. टायगर संघाचं धावा कमी झाल्या पहिल्या सामन्यात. आता 2 दिवस आपण जे बघतोय 60च्या पलीकडे धावा होत्या, मात्र आज जसं प्रसादने उल्लेख केला धावा कमी झाल्या आणि त्यामुळे या सामन्यात गोलंदाजांनी सामना रंगवला असं म्हणायला हरकत नाही. परेश 1 षटक 1 निर्धारण 19 धावा 1 गडी बाद नाही. रोहन 1 षटक 3 धावा 2 गडी बाद. संजय 1 षटक 6 धावा 2 गडी बाद. आणि रोहननी जर बघितलं नंतर सुद्धा 1 विकेट त्याला मिळाले. मात्र बॅटिंगच्या माध्यमातून चांगली बॅटिंग केली ते शंतनू यांनी. प्रसाद, यास एक पारितोषिक येत आहे. या संघाचे पुरस्कर्ते पॅकर म्हणजेच सूर्याजी पाटील यांच्याकडे एक पारितोषिक येते. म्हणजेच या सामन्यामध्ये जो खेळाडू सामनावीर असेल त्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सातत्याने बक्षीस आपण बघतोय. हे प्रेम आहे खेळाडूंवरच आमच्या सगळ्या मान्यवरांचं जे सातत्याने. धन्यवाद राज पाटील. गुड अंपायरिंग. पहिल्या सामन्यात या ठिकाणी प्रफुल्ल पंचांची भूमिका पार पडत असताना एक लक्षात घ्यायची सूचना, सगळ्यात महत्त्वाची विनंती माझा सूचना करतोय की व्यासपीठासमोर जे कोच आहेत ते फक्त पंचांसाठी आहेत. आमच्या कमिटीला सुद्धा विनंती करतो की आयोजन कमिटीमधला जर कोण तिथे असेल तर तुम्ही ताबडतोब व्यासपीठावर या. फक्त पंचांसाठीच फक्त ही जागा, याची नोंद घ्या. बाकी तिथे मात्र कोणीही बसू नका, कारण मैदानावर लक्ष ठेवण्यासाठी, सामन्यावर लक्ष ठेवण्यासाठी खास करून पंचांसाठी ही मात्र जागा मात्र बनवली आहे, ही कोच बनवले आहेत. त्यामुळे निश्चितच तिथे फक्त पंच बसतील याची नोंद घ्यायची आहे. थँक्यू. जय दुर्गा माता क्रिकेट संघ कटाई आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स त्या ठिकाणी बसतात, सगळे अंपायर्स.